हॅलो फ्रेंड्स, यू आर वॉचिंग मिस्टर प्रोफेसर यूट्यूब चॅनल. आज आपण वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली या कॉलेजची इन्फॉर्मेशन घेणार आहोत. त्यात आपण कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या दोन ब्रँचेसचं कंपॅरिझन करणार आहोत. तर वालचंद कॉलेजचं कॅम्पस काही अशा प्रकारचं दिसते, जे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. त्यानंतर थोडक्यात आपण या कॉलेजची इन्फॉर्मेशन घेऊया. हे कॉलेज इस्टॅब्लिश झालेलं आहे 1947 मध्ये. इन्स्टिट्यूट टाईप आहे प्रायव्हेट ट्रस्ट गव्हर्नमेंट एडेड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. आणि इथे जे अवेलेबल आहे ब्रँचेस त्याची लिस्ट तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात. तर या ब्रँचेस दोन प्रकारचे आहे, एडेड आणि अनएडेड. तर बघा, फर्स्ट ब्रँच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. यात सँक्शन इंटेक आहे 60. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग यात सँक्शन इंटेक आहे 60. मेकॅनिकल इंजिनिअरिंग यात आहे 60. आणि आपला जो आपण ज्याचं कंपॅरिझन करत आहोत ती ब्रँच आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. त्याचं सँक्शन इंटेक आहे 90 आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं 60. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचं 60 आणि अनएडेडमध्ये बघा कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग 90 आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 60. तर अशा प्रकारे काही सँक्शन इंटेक आहे. तर त्यानंतर कट ऑफ लास्ट इयरचा, कॅप राऊंड 1चा, एडेडचा, अनएडेडचा नाही एडेडचा. ओके. तर इथे सर्वात आधी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा रिक्वायर्ड पर्सेंटाईल दिलेला आहे कॅटेगरी वाईज. तर बघा, जी ओपनसाठी 99.43 आहे, जी एस सीसाठी 97.62 आहे, जी एस टीसाठी 92.13 आहे, जी व्ही जीसाठी 98.11 आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बाकीचे कॅटेगरीज चेक करू शकता. त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा पर्सेंटाईल कॅटेगरी वाईज. तर बघा, जी ओपनसाठी आहे 99.24, जी एस सीसाठी आहे 96.95, जी एस टीसाठी आहे 88.77, एल व्ही जेसाठी आहे 97.97 आणि जी एन टीसाठी आहे 98.78. बाकी कॅटेगरीज तुम्ही स्वतःहून चेक करू शकता. तर हे होतं कंपॅरिझन कट ऑफचं कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रँचेसचं. ओके. तर त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता लास्ट इयर सीट मॅट्रिक्स कॅप राऊंड 1. तर बघा, इथे कॅप सीट्स होत्या 86 आणि सँक्शन इंटेक होता 90 आणि तो डिवाइड झालेला आहे इथे चार पार्टमध्ये. तर एम एस सीट्स आहे 86, मायनॉरिटी सीट्स इथे 0 दिलेले आहे आणि ऑल इंडिया पण इथे 0 दिसत आहे आपल्याला. आणि इन्स्टिट्यूट सीट आहे 4. आणि कॅटेगरी वाईज बघा सीट्स डिवाइड केलेले आहे इथे. ओपनसाठी जनरल आणि लेडीज ते तुम्ही सीट्स बघू शकता इथे. एस सीसाठी जनरल आणि लेडीज 6 आणि 3, एस टीसाठी जनरल आणि लेडीज 4 आणि 2 अशा प्रकारची आहे. बाकीच्या कॅटेगरीज आणि सीट्स तुम्ही स्वतःहून स्क्रीन पॉज करून बघू शकता. त्यानंतर इथे बघा, इकॉनॉमिकली विकर सेक्शन EWS साठी सीट्स आहे 9 आणि ट्युशन फी वेवर्स स्कीम चॉईस कोड TFWS साठी आहे 5 सीट्स. त्यानंतर लास्ट इयर सीट मॅट्रिक्स IT साठी, जो आधीचा बघितला होता तो CSC साठी होता, हा आहे ITA साठी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी कॅप राऊंड 1. तर बघा, कॅप सीट्स आहे इथे अवेलेबल IT साठी 59, सँक्शन इंटेक आहे 60. हे सुद्धा 4 पार्टमध्ये डिवाइड केलेले आहे. एम एस सीट्स आहे इथे 59, मायनॉरिटी आणि ऑल इंडियासाठी 00 सीट्स अवेलेबल दिसत आहे. इन्स्टिट्यूट सीट्स आहे 1 आणि ओपन कॅटेगरीसाठी जनरल आणि लेडीजसाठी 16 आणि 6 दिसत आहे. एस सीसाठी जनरल आणि लेडीजमध्ये 5 आणि 2 दिसत आहे. बाकीच्या कॅटेगरीज तुम्ही पॉज करून स्वतःहून बघू शकता. त्यानंतर बघा, EWS साठी सीट्स आहे 6 आणि TFW साठी सीट्स आहे 3. ओके. तर यानंतर तर यानंतर तुम्ही इथे बघू शकता फर्स्ट इयरचा फीस सर्क्युलर आहे. हे फर्स्ट इयरचा ऑल ब्रँचेससाठी सेम राहणार आहे. तर बघा, ओपनसाठी इथे 86,225 दिसत आहे. SC ST साठी 3,375 दिसत आहे. OBC SBC साठी 69,225 आहे आणि बाकी कॅटेगरीचं तुम्ही बघू शकता. त्यानंतर हा फीस सर्क्युलर होता एडेडसाठी. त्यानंतर आपण अनएडेडसाठी बघूया.
बघा अनएडेडसाठी आहे, ओपनसाठी 93,686, SC/ST साठी दिसत आहे 1,686 आणि VJNT साठी दिसत आहे 9,868. अदर कॅटेगरीज तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा, त्यानंतर इथे प्लेसमेंट स्टॅटिस्टिक दिलेला आहे 2019 आणि 20चा. ओके, तर बघा गुगलमध्ये एका स्टुडंटला इथे 43 लाख पर ॲनम मिळालेला आहे 1920 मध्ये. ओके, बघा ॲमेझॉनमध्ये 28 लाखचा पॅकेज मिळालेला आहे 3 स्टुडंटला. BNY मेलॉनमध्ये 23 लाखचा पॅकेज मिळालेला आहे 2 स्टुडंटला. ओके, 2019 आणि 20चा प्लेसमेंट स्टॅटिस्टिक आहे हा. त्यानंतर बघूया आपण, त्यानंतर हा स्टॅटिस्टिक आहे 2021चा. तर बघा मायक्रोसॉफ्ट या कंपनीमध्ये 43 लाख पर ॲनम मिळालेला आहे एका स्टुडंटला. ओके, गुगलमध्ये बघा 31 लाख पर ॲनम मिळालेला आहे एका स्टुडंटला. ॲमेझॉनमध्ये 28 लाख पर ॲनम मिळालेला आहे 2 स्टुडंटला. ओके, हा प्लेसमेंट स्टॅटिस्टिक होता 2021चा. ओके, त्यानंतर बघा 21-22चा प्लेसमेंट स्टॅटिस्टिक. यात तुम्ही बघू शकता इथे स्टुडंट्सचे तुम्हाला ज्या स्टुडंटचा प्लेसमेंट मिळालेला आहे त्यांची इथे पर्टिक्युलर लिस्ट दिलेली आहे आणि त्यांना पॅकेज किती मिळालेलं आहे ते सुद्धा इथे व्यवस्थितपणे दिलेलं आहे. तुम्ही हे लिस्ट बघू शकता. ओके, आणि ही लिस्ट आहे 21-22ची. ओके, तर बघा यानंतर आहे, ओके एक मिनिट, हां 22-23चा प्लेसमेंट आहे हा. यात बघा मॉर्गन स्टॅनले कंपनीमध्ये एका स्टुडंटला 25 लाख पर ॲनम मिळालेला आहे आणि हा प्लेसमेंट स्टॅटिस्टिक आहे 22-23चा. ओके, बघा NVIDIA या कंपनीमध्ये 18 लाख पर ॲनम मिळालेला आहे 4 स्टुडंटला. बघा इथे वेगवेगळ्या कंपनीज दिलेल्या आहे, तुम्ही पॉज करून बघू शकता. बघा मीडिया.नेट या कंपनीमध्ये नाही मिळालेला आहे मुलांना. टर्टलिमेंट या कंपनीमध्ये 15 लाख पर ॲनम मिळालेला आहे 4 स्टुडंटला. ओके, तर हा होता 22-23चा प्लेसमेंट डिटेल. त्यानंतर प्लेसमेंट डिटेल्स आहे हा 23-24चा. तर यामध्ये सर्व्हिस नाव या कंपनीमध्ये 43 लाख पर ॲनम मिळालेला आहे एका स्टुडंटला. ॲमेझॉन इंडिया या कंपनीमध्ये 38 लाख पर ॲनम मिळालेला आहे 2 स्टुडंटला. असे वेगवेगळ्या कंपनीज इथे दिलेल्या आहे, तुम्ही बघू शकता. पुष्कळशा कंपनीज इथे दिलेल्या आहे आणि या कॉलेजमध्ये भरपूरसे स्टुडंट्स वेगवेगळ्या कंपनीजमध्ये लागलेले आहे आणि ते पण खूप चांगल्या पॅकेजनी. ओके, तर अशा प्रकारे आपण इथे इन्फॉर्मेशन घेतलेली आहे वालचंद या कॉलेजची. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.